खूप वर्षानंतर आज दादाविना DPDCची बैठक पार पडते ह्याचं निश्चित प्रकारे आम्हा सर्वांना दुःख आहे। एक काम करणारा नेता, अत्यंत शिस्तप्रिय असणारा नेता आज आपल्यात नाही आहे। अजूनही मनाला कधी कधी विश्वास वाटत नाही, परंतु शेवटी आज दादा नाहीत हे आपला सर्वांना माहीत आहे। त्यामुळे आजची ही DPDCची पहिली बैठक सुनेत्रा वहिनी पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। वहिनी ऑनलाईन या बैठकीसाठी उपस्थित होत्या, कारण का मुंबईला पण लगेच दुसरी बैठक, राज्यस्तरीय बैठक असल्यामुळं वहिनी तिथं ऑनलाईन उपस्थित होत्या। निश्चित प्रकारे आजच्या बैठकीमध्ये पाठीमागील खर्च आणि नवीन पुढच्या वर्षीचा आराखडा याला आम्ही सर्वांनी मान्यता दिलेली आहे आणि आम्ही सर्व सदस्यांनी सूचना केल्या आहेत की जास्तीत जास्त रक्कम हा निधी पुढच्या वर्षीचा जो आढावा आहे त्यामध्ये आपण सगळ्यांनी अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करावी आणि तो आपल्या जिल्ह्यासाठी शहरासाठी वाढवून घ्यावा। त्याप्रमाणे ते आम्ही सर्व सदस्यांनी सूचना त्याबद्दल अनेक मांडलेल्या आहेत। अनेक साधक बाधक सदस्यांनी अनेक सूचना, खूप चांगल्या सूचना मांडलेल्या आहेत। त्याची नोंद वहिनींनी तिथं घेतलेली आहे। DPDCच्या माध्यमातून ज्या काय असतील त्या सुनेत्रा वहिनी निश्चित प्रकारे तिथं आपल्या सगळ्यांना सहकार्य करतील। राज्य सरकारच्या ज्या मुख्यमंत्री लेवलच्या नगरविकास विभागाच्या असतील त्या या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, यांच्याही माध्यमातून आपल्या पुणे जिल्ह्याला कशी मदत होईल हाही प्रयत्न झालेला आहे। त्यामुळे अनेक सूचना आजच्या बैठकीमध्ये मांडलेल्या आहेत। परंतु निश्चित प्रकारे आणि आज बैठक सुरू करताना आम्ही सगळ्यांनी एकच पाळलं की दादा हे अत्यंत शिस्तप्रिय होते। 10 वाजता बैठक होती, आम्ही 10 वाजता बरोबर ऑनलाईन बैठक, वहिनी पण 9:55 तिथं हजर होत्या आणि 10 वाजता ऑनलाईन बैठक। आपल्याला माहिती आहे दादांना जर आपल्याला श्रद्धांजली व्हायची असेल तर दादांचा टायमिंग, वेळ महत्त्वाची होती, पण आम्ही 10 वाजता ही बैठक आज सुरू केलेली आहे आणि पाठीमागील खर्चाला आणि जो आढावा आज या बैठकीमध्ये घेतलेला आहे आणि पुढच्या वर्षात सुद्धा त्याला आपण सगळ्यांनी मान्यता दिलेली आहे। या बाबतीमध्ये मला अजून काही माहिती नाही, परंतु मी तुम्हाला एवढं म्हटलं होतं पाठीमागे 13 दिवस गेल्यानंतर काल वहिनी खरं तर 2 दिवस काल परवा दिल्लीला होत्या। देशाचे पंतप्रधान, देशाचे गृहमंत्री या दोघांना त्या भेटल्यात। राज्य शासनाच्या वतीनं जे काय कामं किंवा काय जे दादा असताना जे पेंडिंग विषय आहेत त्याच्याशी साधक बाधक वहिनींची चर्चा झालेली आहे। अजून वहिनी आल्यानंतर त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आज या विषयावर तर मी बोलण्यापेक्षा स्वतः वहिनी आणि आमचे वरिष्ठ या बाबतीमध्ये योग्य तो आपल्या सर्वांना बोलतील आणि योग्य तो निर्णय घेतील। नाही, अजून वहिनी 13 दिवस झाल्यानंतर 2 दिवस वहिनी दिल्लीलाच होत्या, तर आमची अजून प्रत्यक्षामध्ये भेट झालेली नाही। या बाबतीमध्ये मी तुम्हाला एवढं सांगतो की अधिकार वाणीने किंवा या बाबतीमध्ये स्वतः सुनेत्रा वहिनी आणि आमचे जे वरिष्ठ त्या बाबतीमध्ये निर्णय घेतील। नाही, वैयक्तिक माझं म्हणण्यापेक्षा शेवटी वरिष्ठ एखाद्या गोष्टीबद्दल आपण जर एखाद्याला नेता मांडल्यानंतर शेवटी नेते मंडळी जर निर्णय घेतील तो प्रमाणे घेतील, पण नक्की त्या बाबतीमध्ये आता वहिनी 2-3 दिवसानंतर झाल्यानंतर प्रत्यक्ष आमची भेट झाल्यानंतर या बाबतीमध्ये नक्की आम्ही चर्चा करू। इंदापूर मैत्रीपूर्व नाही, आम्ही मैत्रीपूर्व वगैरे नव्हतं। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हावरती आम्ही दोघं पण लढलेलो आहे आणि 24च्या 24 उमेदवार आपल्या सगळ्यांना माहिती आहे की चांगल्या मताने निवडून आलेले आहे। 100% मी म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला बघायला सांगितलं या बाबतीमध्ये नक्की वरिष्ठ या बाबतीत निर्णय घेतील। राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी देखील चर्चा सुरू आहे। काय जी की चर्चा होती की सुनेत्रा पवार नाही, या बाबतीमध्ये मी तुम्हाला हेच म्हणलं की आम्ही कुणीतरी वेगळं बोलण्यापेक्षा, आम्ही काहीतरी बोलून तुम्हाला काहीतरी ब्रेकिंग देण्यापेक्षा या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आमचे वरिष्ठ आणि स्वतः आज आमच्या सुनेत्रा वहिनी पवार ह्या प्रमुख आहेत। या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे त्या योग्य तो निर्णय घेतील आणि वहिनी जो निर्णय घेतील ते वहिनींच्या निर्णयाच्या पाठीमागे आम्ही सगळेजण आहोत।